गोरे गाली जशी भरली जवानी, तुला बघून बालातून पडत या पाणी। गोरे गोरे गाली जशी भरली जवानी, तुला बघून बालातून पडत या पाणी। जरा बघ फिरून तुला सांगत या राणी, बाजीराव मस्तानी तुझी माझी कहाणी। सांग मला होकार देशील का, दुनियेत सिंगल राहिलोय मी, माझ्याशी लवशिप करशील का। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचं नाव आहे म्हणजे मानस क्रिएशन स्टेटस। तर मित्रांनो, आज एकदम फुल कथन ट्रेंडिंग असा व्हिडिओ आहे मित्रांनो। मराठी सॉन्ग आहे मित्रांनो, माझ्याशी लवशिप करशील का सॉन्ग आहे मित्रांनो। एक नंबर सॉन्ग आहे, ट्रेंडिंग सॉन्ग आहे मित्रांनो। तर तुम्ही डेमो व्हिडिओ बघितला असेल, पण डेमो व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मटेरियल डाउनलोड करायची। आपल्या मटेरियलची प्रोसेस माहिती आहे तुम्हाला, डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जायचं आणि तिथून मटेरियल ऑल मटेरियल बिटमार्क शेकिपेट काय असेल ते डाउनलोड करून घ्यायचे आणि तुम्हाला इथे अडमिशन ॲप ओपन करायचे। जर आपण अडमिशन ॲप ओपन करू आणि याची व्हिडिओ एकदम फास्ट येणार आहे, त्यामुळे नीट तुम्ही ऐकून व्हिडिओ नक्की शॉर्टकट पहा। तसं आपण अशा प्रकारे अडमिशन ॲप ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्टवर टच करायचे। प्रोजेक्टवर टच केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर अशा प्रकारे तुमचं शेकिपेट आणि मित्रांनो बघा बिटमार्क दिसून येईल। बिटमार्क प्रोजेक्ट टच करायचे मित्रांनो। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बिटमार्क प्रोजेक्ट टच केल्यानंतर तुम्हाला एक खाली रेक्टँगल 1 दिसून येईल मित्रांनो। तर त्यावर टच करायचे आणि मित्रांनो त्यावर टच करून असं ब्लॅकिंग सोडून द्यायचे। तर प्लस किंवा टच करायचे, व्हिडिओ जायचे आणि मित्रांनो ऑलरेडी मशीनच्या तुम्हाला डाउनलोड्स फोल्डर मिळायचे। तर मित्रांनो आपण डाउनलोड्स पण मिळाले चला। तर अशा प्रकारे ती डाउनलोड्स पण व्हिडिओ आपली जी बनवलेली आहे ती तुम्हाला घ्यायचे। तर ते व्हिडिओ टच करायचे आणि मित्रांनो 3 डॉट क्लिक करायचे, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ टच करायचे आणि ती व्हिडिओ ती डिलीट करून टाकायची। तर आणि मित्रांनो खालीचे रेक्टँगलवर नाही मित्रांनो, त्याच्यावर टच करायचे आणि डिलीट करून टाकायचे। तर सॉन्ग आहे मित्रांनो अशा प्रकारे खाली स्क्रोल डाऊन करून घ्यायचे। तर मित्रांनो अशा प्रकारे सॉन्ग लागून झालेलं आहे। तर आता काय करायचे, प्लस टच करायचे, व्हिडिओवर जायचे आणि मित्रांनो काय करायचे, डाउनलोड्स प्रोग्राममध्ये जायचे। डाउनलोड्स प्रोग्राममध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे कोणता एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे, दुसऱ्या 3 डॉट क्लिक करायचे, फिल कंपोजिशन एरिया ऑप्शनवर क्लिक करायचे। मित्रांनो फिल कंपोजिशन एरिया केल्यानंतर त्याला काय करायचं आहे, तो आपला जो पार्ट आहे तो 7.25 सेकंदच्या पत खिचून घ्यायचे अशा प्रकारे आणि ते फोटो टच करायचे आणि शॉर्टकट करून घ्यायचे। मित्रांनो असं केल्यानंतर मला करायचं आहे, फोटो टॅप करायचे, ब्लेंडिंग ऑपोसिटी होऊन त्याची ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी कमी करून घ्यायची। तर मित्रांनो ते अशा प्रकारे होऊन जाईल। तर मित्रांनो अशा प्रकारे झाल्यानंतर ग्रुप मार्क 1वर टच करायचे, एडिट ग्रुपवर टच करायचे आणि प्लसवर टच करायचे, व्हिडिओवर जायचे। व्हिडिओ गेल्यानंतर मला एक कोणता एक फोटो असं घ्यायचे। तर अशा प्रकारे मी हाच फोटो घेतलेला आहे आणि अशा प्रकारे तो फोटो तुम्हाला खाली करून घ्यायचा आणि अशा प्रकारे त्याला मित्रांनो नीट ॲडजस्ट करून घ्यायचा। अशा प्रकारे ॲडजस्ट करून घेतल्यानंतर त्याला शॉर्टकट खेचून घ्यायची। तर बघू शकता अशा प्रकारे। तर आता आपण शॉर्टकट खेचून घेतलेलं आहे, तुम्हाला असंच पुढच्या लिरिक्सला पण करायचं आहे, ते तुम्ही करून घेऊ शकता। तर मित्रांनो असंच तुम्हाला इथे पण करायचं आहे पुढे जाऊन करून बघू शकता। आता आपण करून घेऊ चला। जर आपण स्टार्टिंग पुढचं काही सुरू मित्रांनो तुम्ही लावून टाका मित्रांनो, वेळ नाही आपल्याकडे। इमेजवर जायचे, पुढच्या बीटमध्ये इमेजवर टच करायचे, इमेजवर टच केल्यानंतर कलर फिल्डवर जायचे, कलर फिल्डवर स्टारच्या ऑप्शन क्लिक करायचे, पुढच्या स्टारच्या ऑप्शन क्लिक करायचे मित्रांनो आणि मित्रांनो ते पण एक फोटो असा घ्यायचा। अशा प्रकारे आपण फोटो घेतलेले तर बघू शकता फोटो लावलेले, कारण आपण असंच क्लिक करू आपण जे आपले फोटो सेव्ह आहेत ते लागून येतील। तर अशा प्रकारे आपले फोटो लागून झालेले आहेत। आता पुढे काय करायचं आहे आपल्याला, तरी ते मित्रांनो फोटो लावायचे, प्लस टच करायचे, व्हिडिओ घ्यायचे आणि मित्रांनो असं फोटो घ्यायचे, एक 3 डॉट क्लिक करायचे, फिल कंपोजिशन एरिया ऑप्शन क्लिक करायचे। अशा प्रकारे तुम्हाला फोटो लावायचे मित्रांनो। तर सिम्पलशी ट्रिक आहे मित्रांनो, तर बघू शकता। आपली व्हिडिओ जरा फास्ट घेत आहेत मित्रांनो, व्हिडिओला आपल्या अपलोड व्हायचा जाम वेळ झालेला आहे, त्यामुळे मग व्हिडिओ फास्ट घेतो आहे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ तुम्ही असा स्लो करून पहा, तुम्हाला ते नक्की व्हिडिओ समजेल। तर चला, तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला अजून किती 2 पीक लावायचे, तर 2 पीक बघू शकता बघा लावलेले आहेत आपण 2 पीक। जास्त काही वेळ नाही घेत मित्रांनो, तेवढंच वेळ। तर अशा झालेल्या मित्रांनो आता इथे काय करायचं, इथे तुम्हाला दिसून नाही येणार तर ग्रुप अँड मार्क 1वर ऑप्शन दिसायचे, एडिट ग्रुपवर टच करायचे। अशा प्रकारचे रेटिंग दिसेल तेव्हा पहिल्या बीटवर जायचे, मीडियावर जायचे आणि मित्रांनो बघू शकता फोटोज घ्यायचे। हा फोटो घेतल्यानंतर तुम्हाला असं खाली खेचून घ्यायचे आणि त्या फोटोला पण नीट ॲडजस्ट करायचे। अशा प्रकारे होऊन जाईल मित्रांनो।
बघू शकता आणि ते खाली खेचून घ्यायचं असं कट पार करायचं. तर अशा प्रकारे मित्रांनो ते लागून जाईल. आता काय करायचं खालचं जी PNG त्यावर टच करायची एक करायचं आणि स्टार सेक्शन क्लिक करून तुम्हाला इथे कोणतं एक फोटो असं सिलेक्ट करून घ्यायचे. तर बघू शकता तर अशा प्रकारे झालेले आहे मित्रांनो. मित्रांनो त्याची नावं तुम्हाला येत आता इथून दिसत नाही तर आपण ती नावं घेण्यासाठी बॅक जायचे. तुम्हाला ते मी बिटमार्क प्रोजेक्ट मी आपली नावं दिसूनच येतील मित्रांनो तुम्हाला करून घ्या. तर मित्रांनो अशा प्रकारे बघू शकता मला इथं दिसूनच येईल अशा प्रकारे नाव आहे. पुन्हा पुढे यायचे प्लस टच करायचे मीडियावर जायचे आणि अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे मित्रांनो. तर शेवट कसं फोटो लावत घ्यायचे तर आपण जरी नाही तर फोटो लावून घेऊ. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले फोटो बिटो वगैरे सर्व लावून दिलेले आहे. आता काय करायचं मित्रांनो इफेक्ट लावायचे. इफेक्ट लावण्यासाठी काय करायचे जे आपल्या पहिल्या बिटमार्क करायचे स्टार्टिंगला आणि जो मित्र प्लस टच करायचे मीडियावर जायचे. डाउनलोड्समध्ये तुम्हाला दिसून येईल मित्रांनो जो पहिला इफेक्ट आहे मित्रांनो तो दिलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे दिसून येईल तेव्हा इफेक्ट टच करायचे ब्लेंडिंग आणि आपण त्याची लाईटरमध्ये जायचे कलर स्किन करून घ्यायचे आणि तर तेच कॉपी करून घ्यायचे. जो पार्ट आहे तो मित्रांनो इथून कट करून घ्यायचे. तर कॉपी केलेलं 2 प्लस की दिसून येईल इथूनच कॉपी करायचे. ते 2 प्लस टच करायचे आणि कॉपीच्या ऑप्शन टच करायचे. कॉपी लेअर आता पेस्ट लेअर आलं तर मित्रांनो इथे पेस्ट करून टाकू. तर अशा प्रकारे पेस्ट होईल बघू शकता आणि तो पार्ट आहे तो कट करून घेऊ. तर अशा प्रकारे पेस्ट करीत जायचे मित्रांनो. सिम्पल हा इफेक्ट आहे मित्रांनो. एकदम कडक अशी व्हिडिओ होणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मित्रांनो झालेले. आता पुढच्या फोटोला आपल्याला इफेक्ट लावायचे. ते इफेक्ट कसं लावायचे ते बघून घेऊ आपण. तर आपल्याला बॅग यायचे. बॅग आल्यानंतर तुम्हाला जो शेक इफेक्ट दिलेला आहे मित्रांनो तो लावायचे. तर शेक इफेक्ट घेण्यासाठी फोटो टच करायचे इफेक्ट करायचे ते डॉट करायचे कॉफी इफेक्ट करायचे. पुन्हा ते बॅग यायचे आपलं जे बीटमार्क आहे त्यावर टच करायचे आणि मित्रांनो शॉर्ट यायचे. शॉर्टला आल्यानंतर मित्रांनो शॉर्टचा PNG त्यावर टॅप करायचे इफेक्ट होते 3 डॉट होते पेस्ट इफेक्ट करायचे. तर अशा वगैरे मित्रांनो आपले व्हिडिओ झालेले आहे. आता काय करायचे आपण इफेक्ट 2-4 फोटोना इफेक्ट लावून टाकूयात आणि चॅनल लवकर सबस्क्राईब करा तुम्ही. तर अशा प्रकारे झाल्यानंतर तुम्हाला परत प्लस क्यू राहायचे. ज्या पहिल्या फोटोला प्लस क्यू राहिल्यानंतर तुम्हाला करायचे मी तुम्हाला एक दिलेला आहे व्हिडिओ. तर मित्रांनो बघू शकता ही व्हिडिओ दिलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला सेम प्रोसेस करायचे. जे व्हिडिओ टच करायचे ब्लेंडिंग ऑपोजिट जायचे लाईट ऑन करून स्क्रीन करून घ्यायचे आणि मित्रांनो ते कॉफी करून घ्यायचे आणि मित्रांनो तो पार्ट आहे तो कट करून घ्यायचे. तर अशा प्रकारे पेस्ट पार्ट कट पेस्ट पार्ट कट पेस्ट पार्ट कट मित्रांनो अशा प्रकारे तुमची व्हिडिओ झालेली आहे. जे PNG मित्रांनो ते सिम्पल ट्रिकने लावून द्यायचे. तर अशा प्रकारे त्या टेवट यायचे प्लस टच करायचे. तुम्हाला एक कोणताही शेप घ्यायचे स्ट्रेच टू कंपोजिशन एरिया कलर अँड फील आणि मित्रांनो दुसऱ्या नंबरचं ऑप्शन घ्यायचे ब्लॅक शॅडो खाली घ्यायचे अशा प्रकारे आणि मित्रांनो ते ऑप्शन असं 2 नंबरचं ऑप्शन क्लिक करून असं खाली घेऊन घ्यायचे. तर अशा प्रकारे मित्रांनो ते दिसून येईल ब्लॅक शॅडो अशी याच्या खाली घेऊन टाकायची आपल्याला. तर बघू शकता मित्रांनो आणि मित्रांनो जी PNG मित्र तुम्हाला दिलेली तिथे लावून टाकायचे. तर बघू शकता इथे कोणतीही मी PNG घेऊन दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो PNG बघू शकता अशा प्रकारे PNG घेतलेली आहे मी ते अशा ॲडजस्ट करून टाकायची खाली आणि मित्रांनो अशा प्रकारे आपली व्हिडिओ झालेली आहे. शॉर्टकट घेऊन यायचे. अशा प्रकारे आपली व्हिडिओ झालेली आहे. तर एक्सपोर्ट करण्यासाठी वरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि एक्सपोर्ट ऑप्शनवर क्लिक करायचे. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.